नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बेलफळाचं शरबत बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 2 बेलफळं, थोडासा गूळ, जिरा पावडर, 1 लिंबाचा रस, काळं मीठ आणि थोडंसं सेंधा मीठ. चला तर आज आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे माठातील थंड पाणी वापरणार आहे. तुम्हाला आईस वापरायचं असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो माठातील पाणी वापरा, म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. तर हे शरबत शुगरसाठी खूपच उपयुक्त आहे. चला तर आता आपण या बेलफळाचा गर काढून घेऊया. तर आपल्याला बेलफळ असं पिवळं झालेलं घ्यायचं आहे. कच्चं बेलफळ आपल्याला वापरायचं नाही. तर हे पिकलेलं बेलफळ आहे. यातील गर देखील खूपच छान असतो. तर चला आता आपण ही बेलफळ फोडून घेऊया. हे कडक असतं, तर अशा पद्धतीनं हे फोडून घ्यायचं आहे. हे बघा, मी हे बेलफळ फोडलेलं आहे. किती सुंदर कलर आले आहे बघा याचा. तर आता आपण हे गर काढून घेऊया. तर इथे मी 2 बेलफळाचं शरबत बनवणार आहे. तर असा आपण हा गर काढून घ्यायचा आहे. खूपच मस्त सुवास सुटलेला आहे. आपलं कौट असतं ना, अगदी तसंच हे असतं, फक्त याची चव वेगळी असते. हे डायबिटीज पेशंटसाठी खूपच उपयुक्त आहे. आणि ज्यांना कोणाला विस्मरण होत असेल तर त्या व्यक्तींसाठी देखील हे खूपच उपयुक्त आहे. बघा, असं आता आपण सर्व गर काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून अर्धा तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे. इथे मी 2 बेलफळाचा गर थंड पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेला होता. तर चला आता आपण हे हात मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर आपण आता हाताने असं हे बी आणि त्यामध्ये जे हे असतं ते सर्व काढून घेऊया. यामध्ये अशा लाईन्स असतात बघा, धागे असतात ही. तर हे देखील आपण काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं सर्व गर आपण हाताने एकदा व्यवस्थित मॅश करून घेऊया आणि एखाद्या चाळणीच्या साहाय्याने आपण हा गर गाळून घेणार आहोत. चला तर आता आपण हा गर एका चाळणीमध्ये घालून घेऊया आणि आता सर्व गर आपण हा अशाच पद्धतीनं काढून घेणार आहोत. आपलं बी हे वरती राहील आणि गर खाली येईल. त्यानंतर आपण त्याचं छान शरबत बनवणार आहोत. हे बघा, 2 बेलफळाचं बघा किती मस्त गर निघालेला आहे आणि भरपूर आलेला आहे. गर आपला भरपूर निघाला आहे आणि मस्त कलर देखील बघा कसा ऑरेंज कलर आलेला आहे. तर आपण आता हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया. यातील गर मी वेगळा केलेला आहे. हे बघा, त्यातील बिया मी काढून घेतलेल्या आहे. हे आम्ही माझ्या शेतामध्ये परसबागेमध्ये लावणार आहे. आणि तुम्ही कुठं फिरायला वगैरे गेले तर तुम्ही ह्या शेतामध्ये अशा चालता चालता गाडीमधून टाकू शकता. म्हणजे बेलफळाचे खूपच फायदे आहेत. बेलफळाच्या पानाचा ज्यूस देखील आपण घेऊ शकतो. हा देखील डायबिटीज पेशंटसाठी खूपच उपयुक्त आहे. आणि बेलफळाचं शरबत देखील खूप उपयुक्त आहे. तर तुम्ही हे वेगवेगळे पदार्थ नक्की करून बघा. शरबत बनवा, याचा जाम देखील होतो. आणि हे बी मी लावणार आहे. तर याचे बेलपत्र देखील महादेवाला वाहिल्या जातात. म्हणजे असं हे उपयुक्त झाड आहे. तर हे प्रत्येकाने आपल्या परसबागेत लावलं पाहिजे. चला तर आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया. आता आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी गर घेऊन त्यामध्ये गूळ घालून घेणार आहे. 1 लिंबाचा रस, जिरा पावडर आणि सेंधा मीठ आणि काळं मीठ. आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया. बघा, हा गर मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे. भरपूर गर निघालेला आहे. तर यासाठी आपल्याला 2 ते 3 चमचेच गर घ्यायचा आहे, जास्त नाही घ्यायचा. तर हा शिल्लक राहिलेला गर मी हा 3 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवणार आहे. तर हा कसा स्टोअर करायचा याचा व्हिडिओ देखील मी 2 ते 3 दिवसात आणणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि
तुम्ही देखील हा अशा पद्धतीनं सरबत नक्की करून बघा. तर बघा आपलं आता मी हा गर बाजूला ठेवते आणि मी कसं सरबत केलं हे दाखवते. इथे मी 3 ते 4 चमचे गर घेतला, यात थंड पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हवं ते यामध्ये मसाले घालायचे. जिरं, काळं मीठ, साधं मीठ, लिंबू आणि मस्त आपलं हे सरबत तयार झालेलं आहे. चला तर मैत्रिणींनो, आपलं थंडगार बेलफळाचं सरबत तयार. बघा मस्तच झालेलं आहे. तुम्ही देखील असं नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.